माझ्या फ्रेंडची क्यूट मुलगी नव्या शॉपमध्ये काउंटरच्या आत गेली आणि बाहेर यायलाच रेडी नव्हती. मी आणि जीविका दोघी इतक्या हसलो की काय सांगू. आजचा व्लॉग थोडासा अनप्लॅन आहे, पण कधी कधी अनप्लॅन मोमेंटच खूप छान असतात. आजचा दिवस पण तसाच होता. आज मी स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी चालले होते, पण निखिल यांच्यामुळे थोडासा लेट झाला आणि मठ बंदच झालं. 1 वाजून गेला होता आणि मला वाटलं आज दर्शन राहिलं. पण बाजूच्या शॉपमधले एक काका होते, ते आले आणि त्यांनी मठ ओपन करून दिले. खूप शांतपणे आणि छान दर्शन झालं. सो मधल्या वेळेत मिस्टरांना कामाला जावं लागलं आणि मला त्यांच्याच आईवडिलांसाठी शॉपिंग करायची होती, कारण सुट्टीचा एकच दिवस असतो. सो मी माझा प्लॅन लगेच बदलला आणि मी थेट गेले जीविकाच्या घरी. ती घरी नव्यासोबत एकटीच होती. कधी कधी अचानक भेटीची पण वेगळीच मज्जा असते ना. मी तर नव्यासोबत खूप मज्जा केली. खूप ॲक्टिव्हिटी करत होती ती आणि खूपच छान खेळत होती माझ्यासोबत. मी तिला इथे बॉल बोलण्यासाठी सांगत होते, कारण बॉल तिला बोलता येत नाही आणि ती खूपच छान एक्सप्रेशन करत बॉल बोलण्याचा प्रयत्न करत होती. नंतर जीविकाने माझ्यासाठी स्विगीवरून ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि मग काय खूप गप्पा, खूप गोष्टी, खूप मज्जा केली. आधी नव्यासोबत पण खूपच मजा आली. आम्ही रील काढण्यासाठी व्हिडिओ शोधत होतो, पण एवढं सर्च करूनही व्हिडिओ तर काही भेटली नाही रील काढायला. ऑफिसमध्ये एकत्र असताना सोबत टिफिन खाण्याची मज्जा वेगळीच होती, पण तरी आज थोडंसं तसंच फील करत गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण करत होतो. तर नंतर आम्ही शॉपिंग करण्यासाठी निघालो. खाऊन झाल्यानंतर जीविकाने मस्त अद्रकवाली चाय पण बनवली होती आणि नव्या तर आमच्या आधी रेडी होऊन मस्त दरवाजा ओपन करायला सुद्धा रेडी झाली होती शॉपिंग करायला जाण्यासाठी. सो व्हिडिओ तर आम्ही काढले नाही, पण आम्ही दोघीही रेडी झालो. मस्त पटापट फोटोज वगैरे काढले आणि नव्या बघा आमच्या आधी रेडी होऊन दरवाजा खोलायला रेडीच होती एकदम. तर निघालो आम्ही शॉपिंग करण्यासाठी. मला तर जास्त काही शॉपिंग नव्हती करायची, फक्त एक साडी घ्यायची होती आणि एक शर्ट घ्यायचं होतं. सो मी पटकन, पण नव्याने खरंच खूपच हसवलं आमच्या दोघींना. कधी कधी छोट्या मुवमेंट्समुळे दिवस एकदम स्पेशल बनतो. सो आज पण तसंच काही झालं होतं. चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.